स्वागत आहे आपलं आजच्या नवीन अपडेटमध्ये। 284 किलोमीटर लांबी असणाऱ्या वर्धा नांदेड या रेल्वे लाईन सिरीजमध्ये आज आपण अपडेट घेण्याकरिता आलो आहे दिग्रस रेल्वे स्टेशनकडे। त्यामुळे मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपण व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या। आजच्या अपडेटमध्ये आपण दिग्रस रेल्वे स्टेशनची माहिती घेणार आहे। तर समोर दिसत असल्याप्रमाणे जे अर्थवर्क आपल्याला दिसत आहे हे वर्धा नांदेड या रेल्वे लाईनचे आहे आणि उजव्या दिशेने ते येत आहे दारवा रेल्वे स्टेशनकडून। उजवीकडे जाणारा जो रस्ता आहे तो आपल्याला दिग्रस मानोरा कडे जाणाऱ्या रोडला जॉईन करतो। त्याच दिशेला हे अर्थवर्क जाताना आपल्याला दिसत आहे आणि त्या दिशेला दारवा हे रेल्वे स्टेशन असणार आहे। दारवाकडून हे अर्थवर्क येत आहे दिग्रस रेल्वे स्टेशनकडे। तर या ठिकाणी जे क्रॉसिंग होत आहे ते होत आहे दिग्रस ते पुसद या रस्त्याला आणि या रस्त्याला या ठिकाणी ही रेल्वे लाईन जी आहे ती क्रॉस होणार असल्यामुळे या ठिकाणी एका पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते या ठिकाणी सुरू आहे। तर मित्रांनो, या समोरच्या दिशेला दिग्रस रेल्वे स्टेशन हे बनवण्यात येत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की या रस्त्याच्या मध्ये एक पिलर तयार केला गेला आहे व या ठिकाणी पुलाच्या निर्मितीकरिता दोन्ही साइडचे जे पिलर्स आहे ते तयार झाले आहे व त्यावर गर्डर लॉन्चिंग देखील करण्यात आले आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की समोर जे आहे गर्डर लॉन्चिंग केल्यानंतर या ठिकाणी वरती स्लॅब कास्टिंगचे काम केले जाणार आहे। समोर आपण पाहू शकता तर अर्थवर्कवरील जे फायनल बेड आहे ते दोन्ही साइडला या पुलाच्या टाकण्यात आले आहे। समोर हा रस्ता पुसदकडे जातो आहे व समोर असणाऱ्या इसापूर या ठिकाणीच दिग्रस रेल्वे स्टेशन हे बनवण्यात येत आहे। या ठिकाणचे जॉईंटचे जे काम आहे ते अजून व्हायचे बाकी आहे, परंतु 80% काम हे या पुलाचे या ठिकाणी पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे। दोन्हीकडचे काम झाल्यामुळे या ठिकाणचे काम हे लवकरच पूर्ण झालेले आपल्याला दिसू शकेल। तर मित्रांनो, दिग्रस रेल्वे स्टेशनकडे जात असताना आपल्याला या रस्त्याच्या शेजारीच वर्धा नांदेड रेल्वे लाईनचे वर्क हे दिसत आहे। जसे जसे आपण दिग्रस रेल्वे स्टेशनकडे जात आहे तसा तसा पाऊस हा अधिक जोर धरत असल्यामुळे या ठिकाणावरून हे अर्थवर्क हे पाहावे लागत आहे। समोर आपण पाहू शकता की या ठिकाणी संपूर्णपणे पावसाळी वातावरण आहे, तसेच अंधार होत आल्यामुळे विजिबिलिटी कमी असेल त्याबद्दल क्षमा असावी। समोर आपल्याला अर्थवर्कचा जो फायनल बेड आहे तो झाल्यामुळे रेल्वे लाईनचे जे अर्थवर्क आहे हे पूर्ण एका लाईनमध्ये झाल्याचे दिसून येईल। एका छोट्या नाल्यावर या ठिकाणी पूल देखील तयार झाला असल्याचे आपल्याला समोर दिसत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आलो आहे इसापूर या गावाच्या हद्दीत आणि या ठिकाणी पाहू शकता की वरती जो समोर जो पूल आपल्याला दिसतो आहे हा रुई तलावकडे जाण्याकरिता बनवण्यात आला आहे। या ठिकाणी रुई तलावकडे जाणाऱ्या या रस्त्याला रेल्वे लाईन ही क्रॉस होते आहे व याच ठिकाणावरून दिग्रस रेल्वे स्टेशन सुरू होणार असल्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता की या रस्त्यावर हा पूल हा तयार करण्यात आला आहे। समोर आपल्याला रेल्वे लाईनचे कर्मचाऱ्यांचे क्वार्टर्स देखील समोर आपल्याला दिसू शकतील। तर या ठिकाणी या रुई तलावकडे जाणाऱ्या रस्त्यावर या ठिकाणी रेल्वे लाईनचे क्रॉस होत आहे व त्याच ठिकाणी हा जो अंडरपास आहे तयार केला गेला आहे। हा अंडरपास या ठिकाणी पूर्णपणे बांधण्यात आला असून याच ठिकाणापासून दिग्रस रेल्वे स्टेशन हे सुरू होत आहे। समोर आपल्याला वर जायला रस्ता दिसत नाही आहे व तसेच वरती जोराने पाऊस हा सुरू झालेला आहे, त्यामुळे आपल्याला लवकरच या ठिकाणी अपडेट घ्यावा लागेल। या ठिकाणी आपण पाहू शकता की दोन्ही साईडचे जे अर्थवर्क आहे हे जवळपास या ठिकाणी पूर्ण होत आले आहे। जवळच या ठिकाणाहून 500 मीटर अंतरावर दिग्रस ते पुसद हा जो रस्ता आहे हा देखील आहे आणि या रस्त्याच्या समांतरच या ठिकाणी दिग्रस रेल्वे स्टेशनची निर्मितीही केल्या जात आहे। मित्रांनो, आपण रुई तलावकडे जाणाऱ्या या रस्त्यावर आलो आहे, कारण त्या दिशेने वर जाण्याकरिता मार्ग मिळाला नाही व या दिशेला सुद्धा आपण पाहू शकता की वर जाण्याकरिता कुठलाही मार्ग हा ठेवण्यात आलेला नाही आणि या ठिकाणी पाऊस हा फार जोराने मित्रांनो सुरू झालेला आहे, त्यामुळे आपल्याला खालूनच हा अपडेट हा घ्यावा लागेल असं दिसत आहे। समोर आपण पाहू शकता की अर्थवर्कचे जे काम आहे ते या ठिकाणी जवळपास पूर्ण झाले आहे। तर मित्रांनो, काही वेळातच त्या ठिकाणी फार जोराने पाऊस सुरू झाला व पाऊस संपेपर्यंत
सायंकाळ झाल्यामुळे अंधार पडला होता, त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी अपडेट घेता आला नाही. त्यामुळे गुगल मॅपवरच आपण आजच्या दिवस अपडेट घेऊया व पुढच्या वेळेला दिग्रस रेल्वे स्टेशन हे पूर्णपणे कव्हर करूया. तर आपण पाहू शकता की गुगल मॅपची जी इमेज आहे ही काही काळापूर्वीची असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण आयडिया येणार नाही, परंतु या ठिकाणी या रेल्वे स्टेशनजवळील स्टाफ क्वार्टर्स जे आहे ते जवळपास पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येईल. तर हा जो समोर ब्रिज दिसतो आहे हा देखील रुई तलावाकडे जाणारा आहे आणि हा देखील पूर्ण झाला आहे व वरचे अर्थवर्क तसेच काही ठिकाणी जे फायनल बेड आहे ते सुद्धा कंप्लीट करण्यात आले आहे. तर 3 प्लॅटफॉर्म असणारे दिग्रस रेल्वे स्टेशन हे याच ठिकाणी समोर बनवण्यात येणार आहे. या रेल्वे स्टेशन खाली एक नाला आहे, त्या ठिकाणचा पूल देखील आपण मागील अपडेटमध्ये बघितला होता की निर्माणाधीन होता, परंतु आजच्या दिवशी हा पूर्णपणे तयार करण्यात आला आहे. आणि तिन्ही प्लॅटफॉर्मचे जे जॉईंट आहे ते या ठिकाणी करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी नाल्यांच्या निर्मितीचे काम देखील पूर्ण करण्यात आले आहे. हळूहळू दिग्रस रेल्वे स्टेशन हे आता अंतिम टप्प्याकडे येत आहे. या ठिकाणाहून पुढचे रेल्वे स्टेशन हे पुसद रेल्वे स्टेशन 35 किलोमीटर, तसेच जे दारवा रेल्वे स्टेशन आहे हे मागच्या दिशेला 35 ते 40 किलोमीटर अंतरावर असणार आहे. दिग्रस ते दारवा हे अंतर 40 किलोमीटर, तर दिग्रस पुसद हे देखील 35 ते 40 किलोमीटर असू शकेल. दिग्रस हे एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन या वर्धा ते नांदेड या रेल्वे लाईनमध्ये असणार आहे. 3 प्लॅटफॉर्म या रेल्वे स्टेशनवर असण्याची दाट शक्यता आहे. जवळचा पिवळा रस्ताच हाच दिग्रस पुसद हा रस्ता असणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी या वसतिगृहाच्या शेजारीच हे जे दिग्रस रेल्वे स्टेशन आहे नव्याने बनवण्यात येत आहे आणि या रेल्वे स्टेशनची लांबी ही दिग्रस शहरापासून 5 किलोमीटर असणार आहे. साधारणतः येत्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणचे अर्थवर्क जे आहे ते पूर्ण होऊन या ठिकाणी रेल्वे स्टेशनचे फायनल स्टेजचे काम हे सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या 2026 या वर्षात किंवा या वर्षाच्या शेवटी आपल्याला दिग्रस रेल्वे स्टेशन तयार झालेले पाहायला मिळू शकेल. याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा. तर मित्रांनो, या ठिकाणचा जे दिग्रस रेल्वे स्टेशन आहे हे अतिशय महत्त्वाचे दिग्रस रेल्वे स्टेशन हे या ठिकाणी गुगल मॅपमध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अपडेट आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची मदत देखील करू शकता. तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या